जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझे नमस्कार. आज स्वामी विवेकानंद आपल्याला काय सांगतात ते बघूया. त्यांनी आपल्या गुरूंच्या बद्दल सांगितलंय की गुरूंनी जी व्याख्या केली आहे ईश्वर आणि अवतारी पुरुषाची, ती आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे. इतकी सुंदर सहज केलेली व्याख्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. ते म्हणतात, नदी म्हणजे ईश्वर. पहिलाच त्यांनी संकल्पना आपल्यासमोर ठेवली आहे की नदी म्हणजे ईश्वर. नदीवर कुठेही थांबून आपल्याला पाणी पिता येत नाही, किंवा आपल्याला जर काही पूजा अर्चा करायची असेल, स्नानसंध्या करायची असेल, तर तीही कुठेही आपल्याला करता येत नाही. तर त्यासाठी काय लागतं? त्यासाठी एक घाट असावा लागतो, ज्या घाटावर आपण सहज उतरून काही पायऱ्या, आपला जो संकल्प आहे, आपली जी पूजा आहे, आपल्याला जे पाणी प्यायचंय, त्या गोष्टी सहजपणे करू शकतो. आता हा घाट म्हणजे काय? तर घाट म्हणजे अवतारी पुरुष. किती सुंदर संकल्पना आहे ना. नदी म्हणजे ईश्वर जी वाहतीये, आणि घाट म्हणजे आपला गुरु, अवतारी पुरुष, जो आपली वाट बघत असतो. आपण तिथे काही पायऱ्या उतरतो, त्याचा आशीर्वाद घेतो, त्याचं मार्गदर्शन घेतो, त्याच्या सेवेत राहतो आणि आपल्या आयुष्याची प्रगती करतो. पण यासाठी बिटवीन द लाईन्स सांगू इच्छिते, जो स्वामीजींनी दृष्टिकोन दिला, की यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर आपला अहंकार सोडून त्या ज्या पायऱ्या आहेत त्या खाली खाली उतरणं. म्हणजेच पहिले ड्रॉप द इगो. हा जो अहंकार आपण जेव्हा पूर्ण काढून टाकतो, तेव्हाच आपण या पायऱ्या, घाटाच्या पायऱ्या उतरतो, आणि ते जे सुंदर जल आहे ईश्वराचं, जलतत्वाशी एकरूप होतो, आणि आपला अनुभव आपण घेतो परमेश्वरात विलीन होण्याचा. किती सुंदर अनुभव, किती सुंदर अनुभूती, नाही? शंकर महाराजांच्या वेळेला मी आपल्याला एक अनुभव सांगितला होता की शंकर महाराजांकडे एक गृहस्थ आले होते, आणि ते खूप सांगत होते, मी रामायण वाचतो, महाभारत वाचतो, तुम्ही वेद वाचले का, अमके वेद वाचले का. सगळ्या गोष्टी महाराजांनी ऐकून घेतल्या. आणि तुम्हाला माहितीच आहे की महाराज किटलीतून सगळ्यांना चहा द्यायचे, किंवा एका पेल्यामधून सगळ्यांना चहा द्यायचे. आणि त्या पेल्यामधला चहा, बाकी काहीच, कोणाजवळ भांडही नसायचं, काहीच नसायचं, किती लोक येऊ देत, त्या एका पेल्यातला चहा सगळ्यांना पुरायचा. तर तो पाहतच राहिला की अरे, या एका पेल्यातून शंकर महाराज इतक्या सगळ्यांना कसा काही चहा देतात आहे. आणि प्रत्येक वेळेला तो चहा पडतोय, प्रत्येक वेळेला ग्लास भरलेला. पण याच्याजवळ जेव्हा आले, याच्याजवळ कपबशी होती, आणि कपबशी मध्ये कप भरला, बशी भरली आणि सांडतोय चहा. तर तो ओरडला, अरे तुम्हाला दिसत नाही का की चहा सांडतोय, किती भरून राहिले माझा कप. महाराजांना जे सांगायचं होतं ते महाराजांनी पोचवलं. अरे बाबा, तू आधीच आपला कप भरून आणलाय रे, मग तू भरशील कसा, तू घेशील काय माझ्याकडून, आणि मला काय प्रश्न विचारतो, हा वेद आणि तो वेद. पहिले आपला कप आपल्याला खाली करावा लागतो, म्हणजे हा अर्थ आपल्यालाही उलगडलाय की मला येतं, मला हे येतं, मला ते येतं, हे करून जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला नवीन काही शिकता येत नाही. हाच अर्थ स्वामीजी आपल्याला इथे उलगडून सांगतात आहे, की जेव्हा आपण शून्य होतो तेव्हा आपल्याला भरता येतं. अन्यथा आपला जर कप भरला असेल तर आपली अवस्था त्या विद्वान जो पुरुष शंकर महाराजांकडे आला होता त्याच्यासारखीच आपली ही स्थिती होते. त्याच्यामुळे जेवढं स्वामीजी देतात तेवढंच आपल्याला ग्रहण करायला इथे मिळतं. बघा, 11च आपण हे ठरवल्यात मालिका. पण आजही, कालही जेव्हा मला असं वाटलं की
परमहंस कसे गेले तो क्षण आपल्याला एकतर पान आहे हे घेता येईल, पण तिथेच स्वामीजींनी थांबवलं की इथे नाही, हे उद्या. म्हणजे ही एक ईश्वरी शक्ती असते, हीच आपल्याकडून करून घेते. आपण कुणीही नसतो, आपण फक्त आणि फक्त माध्यम असतो, याचा कधीही विसर पडता कामा नये. आणि ध्यान झाल्यानंतर हे बाबा तुमचं म्हणून तुमच्या चरणावर मी ठेवते आणि माझी झोळी मी पुन्हा झटकून टाकते आणि मोकळी होते. झोळी झटकल्याशिवाय पुन्हा दुसरं काहीच मिळत नाही. त्यांनी दुसरा संदर्भ दिलाय तो गायीचा, की गायीच्या शेपटीतून दूध निघणार नाही, गायीची शिंग पिरगळली तरी दूध मिळणार नाही. गायीचं दूध कुठून मिळेल तर तिच्या आचळातून मिळेल. गाय म्हणजे ईश्वर असं परमहंस आपल्याला सांगतात आहे. आणि इथे बिटवीन द लाईन्स स्वामीजी सांगतात आहे, आचळातून दूध म्हणजे काय तर गुरु तत्व हे कुठे आहे, गुरु तत्व हे आचळात आहे. हा बिटवीन द लाईन्स हा कुठेही पुस्तकात हे सांगत नाही. स्वामीजी जो जो अर्थ सुचवतात आहे तेवढंच फक्त मी आपल्या समोर बोलू शकते. बंगाली भाषेत त्यांनी सांगितलंय, नदी उ घाट गुरु उ बाट. किती सुंदर अर्थ. बंगाली भाषा ही हिंदीला खूप अशी जवळची आहे, त्याच्यामुळे याचं काही भाषांतर करण्याची गरज नाही. दुसरा मुद्दा त्यांनी मांडला की जे महापुरुष असतात, जे अवतार योनीत जन्मतात, तर त्यांच्यात दोन समानता असते. एक म्हणजे त्यांच्या हयातीत त्यांना लोकप्रियता अजिबात मिळत नाही. बघा, रामकृष्णांवर अर्नोल्ड टायनबी या लेखकानं लिहिलंय की जेव्हा परमहंस जिवंत होते आणि गेले, त्याच्याही नंतर 50 वर्षांपर्यंत त्यांचा उल्लेख सुद्धा कुठे केला गेला नाही. तुम्ही कल्पना करू शकता मास्टर्स, 50 वर्षांपर्यंत. अरे साधा नगर परिषदेचा कोणी वॉर्ड मेंबर जरी गेला ना, तरी त्याचं वर्तमानपत्रात, त्याचं टीव्हीवर, त्याचं अमक ढमक, कोणी असा आसपासचा जरी गेला तरी त्याचं किती प्रसिद्धी, त्याचे बोर्ड्स लागतात. आणि इथे परमहंसांसारखे साक्षात ज्यांच्यात राम आणि कृष्ण होते, ते परमहंस गेल्यानंतर 50 वर्षे कुणीही दखल घेतली नाही. हे किती दुर्दैव म्हणावं, किती शोकांतिका म्हणावी की लोकांना कळलेच नाही परमहंस कोण होते. याच्यात त्यांनी उदाहरण दिलंय की दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलंय की वृद्धत्वामुळे एकही महापुरुष गेलेला नाही. याच्यात त्यांनी उदाहरण दिलंय श्रीकृष्णाचं की एक अपघाताचं कारण की कृष्णाच्या पायाला बाण लागला. दुसरं त्यांनी उदाहरण दिलंय यशूचं की क्रौर्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिसरं गौतम बुद्धांचं, त्यांचंही जाण्याचं एक अतिशय क्षुद्र कारण होतं. आणि चौथं त्यांनी रामकृष्णांचं उदाहरण दिलं की रामकृष्णांचं दुर्धर रोगाने मृत्यू झाला. तर रामकृष्णांचं जे आहे ते काय झालं होतं तर गळ्याचा त्यांना कर्करोग झाला होता. 1885चा जो उन्हाळा होता तो त्यांना सोसवेना, आणि कुणीतरी म्हणाले की तुम्हाला थोडं घशाला जरा थंडाई मिळायला पाहिजे, तर मी तुम्हाला बर्फ आणून देतो. आणि तो बर्फच काय त्यांनी तेवढा खाल्ला, एखादं कारण लागतं. एवढंच झालं की फोड आला आणि त्या फोडाचं रूपांतर पुढे कर्करोगात झालं, असा उल्लेख केला गेलाय. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मौन पाळा, तुम्ही जास्त बोलू नका, तुम्ही जास्त म्हणजे नाचणं म्हणा किंवा जास्त व्यायाम अशा काही गोष्टी करू नका. पण पानिहाटी गावातल्या जे वैष्णवजन त्यांनी त्यांना सोहळ्याला बोलावलं होतं आणि त्या उत्सवाला ते त्या चिखलामध्ये पाण्यामध्ये खूप नाचले आणि त्यांना तेव्हा बिलकुल बरं नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं तर तुम्ही बोलू नका, तरी ते विवेकानंदांशी ते जे शेवटचे जे काही वर्ष आहे, 1.5 वर्षाचा जो काळ आहे, की बोलू नका म्हटलं तरी त्यांनी 1.5 वर्ष ते सतत बोलत होते. अगदी सतत. म्हणजे जे पहिले 2.5 वर्ष आपण बघितलं की विवेकानंदांचा अतिशय सांशयिक वृत्ती होती. त्यांनी देवीच्या ते मंदिरातही गेले नव्हते. आणि जे 2.5 वर्ष होते, ते 2.5 वर्ष ते जे परमहंसांच्या बरोबर होते, शेवटचे 1.5 वर्ष तर अशी स्थिती होती की त्यांना बोलता येत नव्हती. पण तरी त्यांना वाटत होतं हे मी नोरेनला सांगायला पाहिजे, हे या विद्यार्थ्यांना सांगितलं पाहिजे. आणि ते सतत बोलत होते. त्याच्यानंतर त्यांच्या इलाजाबद्दल सांगते की त्यांचा इलाज आता व्यवस्थित व्हावा, म्हणजे दक्षिणेश्वरच्या मंदिरात आता इलाज होणं शक्य नव्हतं. तर त्यांना आता कलकत्त्याला हलवण्यात आलं. आणि कलकत्त्याला डॉक्टर महेंद्रलाल सरकार
यांचा म्हणजे हे त्यांना उपचार करू लागले आणि हे महेंद्रलाल सरकार पुढे त्यांचे शिष्य झाले, भक्त झाले. कुठलीही फीस हे त्यांच्याकडून घेत नव्हते. तिथे आपल्या श्यामपुकर स्ट्रीटवर गोकुलचंद्र भट्टाचार्य यांचं घर त्यांनी भाड्याने घेतलं आणि 3 महिने 1885 साली ते त्यांच्या त्या घरात राहिले. 3 महिन्यानंतर काशीपूरच्या उद्यान भवनामध्ये त्यांचा मुक्काम हल्ला आणि इथे ते 8 महिने राहिले. नरेंद्र आणि शारदा माता सतत त्यांच्या सोबत होते आणि बाकीचे जे विद्यार्थी होते ते हे सांगून निघायचे की आम्हाला कॉलेज आहे, आम्हाला शाळा आहे आणि आम्हाला काहीतरी प्रपंच आहे, नोकरी आहे. पण नरेंद्रनी नोकरी, चाकरी, घर, दार सगळं सोडून दिलं होतं आणि त्यांच्या समोर फक्त एक उद्देश होता की माझे गुरु, माझ्या गुरूंना बरं वाटायला हवं, त्यांची काळजी मला घ्यायची आहे. देह झिजत होता कणाकणानं आणि त्रास वाढत होता. कुठल्याही त्या उपचाराचा परिणाम काही दिसत नव्हता. एक दिवस काय झालं की आपण म्हणतो ना, समर्थांनी लिहिलंय की स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. श्रीराम जय राम जय जय राम. नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्ह काळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. श्रीराम जय राम जय जय राम. त्या रात्री स्वामी विवेकानंदांना असं वाटलं की नाही, मला माझे गुरु सोडून गेले तर कसं होईल, माझे गुरु जगायला हवे, त्यांचा हे जे दुःख हे दूर व्हायला हवं. आणि याच्यासाठी ते रात्री खूप मोठ्या मोठ्यानी राम 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 अगदी बेंबी पासून ते जप करत होते. आणि तो जो जप करत होते ते प्रत्येक याच्यातून ती राम म्हणजे निसर्गातून प्रत्येक काय म्हणायचं, प्रत्येक कोपऱ्यातून, झाडातून राम, पानातून राम, खिडक्यातून राम, सगळीकडून हा राम ध्वनी परमहंसांपर्यंत येत होता. आणि परमहंसांना समजत होतं की हा राम ध्वनी आपल्या नोरेनच्याच मुखातून आलेला आहे. नोरेननी आता आपली साधना वाढवली आहे आणि नोरेनच्या समोर फक्त आता आणि फक्त हेच उद्देश आहे की मी ठीक व्हायला हवं, माझा हा रोग कमी व्हायला हवा, मला त्रास माझा कमी व्हायला हवा. आणि माझा त्रास कमी होण्यासाठी नोरेन रात्रभर राम राम करतोय. दुसऱ्या दिवशी ते जातात, नोरेन त्यांच्या जवळ जातो आणि ते म्हणतात, अरे बेटा, हा जो त्रास आहे हा 12 वर्षापासून हे जे चक्रीवादळ आहे हे मी भोगतोय. तुला आज काल हे लक्षात आलंय, पण आता तू स्थिर हो, तू शांत हो. आणि तू शांत होण्याचीच आता गरज आहे. तू आता इतका विचार माझा करू नकोस. त्या दिवशी नोरेनला नोरेनची जी स्थिती होती ती अतिशय वेगळी होती. डोळ्यातनं नुसते आसव उघळत होते आणि ते परमहंसांना बघत होते. स्थिती याच्यासाठी वेगळी होती की जे विद्यार्थी यायचे ते शनिवार रविवारच यायचे आणि कुठेतरी नोरेनच्या हे लक्षात आलं होतं की हे विद्यार्थी परमहंसांच्या खोलीत जात नाहीयेत. परमहंसांचा तो व्याकुळ चेहरा बघून नोरेनला आणखीनच रडू येत होतं. आणि दुसरी गोष्ट, हे असं का करतात आहे हा विचार कुठेतरी अस्वस्थ करत होता. आणि मग शेवटी त्यांनी विचारलंच, तुम्ही असं का करताय, परमहंसांच्या खोलीत का येत नाही? त्याच्यातला एक जण म्हणाला की त्यांना ना कॅन्सर झालाय, कॅन्सर हा त्याचं संक्रमण होतं, एकाकडून दुसऱ्याकडे जातो आणि आम्हाला भीती वाटते बाबा, आम्ही नाही जाणार त्यांच्या खोलीत. मग जबरदस्तीने नरेंद्रनाथांनी एकाचा हात पकडला, चला माझ्या बरोबर करून त्या सगळ्यांना परमहंसाच्या खोलीत ते घेऊन आले. तिथे परमहंस ची नुकतेच त्यांना झोप लागली होती. त्यांच्या तिथे एक पेजेची वाटी होती की त्यांनी अर्धवट ती पेज खाल्ली होती आणि अर्धवट पेज त्यांच्या तिथेच उशाशी अशी बाजूला पडलेली होती आणि त्याच्यावर काठाला त्यांची लाळ पडली होती. नोरेननी ती वाटी घेतली, सगळ्या त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर ती वाटी, त्याच्यातली ती पेज त्या लाळेसकट प्राशन केली, दाखवली. त्या क्षणी मात्र त्या सगळ्यांचे डोळे उघडले, कारण नोरेनवर त्यांचा विश्वास होता
आणि कुठेतरी ही गोष्ट त्यांना या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायची होती की तुम्ही या क्षणी जे वागत आहात परमहंसांबरोबर ते असं वागू नका. मास्टर्स, बिटवीन द लाईन्स स्वामीजी आपल्यालाही विचारतात आहे की असं तुम्ही वागला आहात का, आणि असं याच्यानंतर कधीही वागू नका. कोणाला बेडसूर झालेत, कोणाला काही झालंय, आपण सांगतो ती व्यक्ती तुमची आठवण करते, नाही नाही मी नाही जाणार बाबा, मला नाही आवडत त्या सगळ्या अळ्या त्या बाईच्या अंगातून पडून राहिल्या, मला नाही जायचं. आपण घृणा करतो आणि त्यावेळेला त्या व्यक्तीला भेटत नाही. ती व्यक्ती मनातून म्हणत असते की मला भेटणं. आपण नाही भेटत. आणखीनही काही कारणं असतात. आपण त्या व्यक्तीपर्यंत पोचत नाही. तर स्वामीजी आज आपल्याला हा प्रश्न विचारतात आहे. ध्यानाला बसताना आपण जर असं काही कळत नकळत आपल्याकडून जर अशी चूक झाली असेल तर आपण आज क्षमा मागून टाका. इथे समाधीचाही एक उल्लेख आहे की नरेंद्र एकदा ध्यानाला बसले त्याच दरम्यान, आणि डोक्यात हाच विचार होता की परमहंस, मी पूर्णपणे शरण आलोय आता तुम्हाला. त्यांना डोक्याच्या मागे एक मोठा दिवा दिसला आणि नंतर त्यांची आत्मज्योत पूर्णपणे त्या दिव्यामध्ये विलीन झाले. आणि हे इतकं तास सुरू होतं, म्हणजे तो दिवा मोठा 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 होत गेला आणि त्यांची आत्मज्योत पूर्ण त्या दिव्यामध्ये विलीन झाली. तुम्ही कल्पना करू शकता, आपल्या मागे त्या दिव्याला बघा, आपल्या मागे स्वामी आहेत, स्वामींच्या मध्ये ती आत्मज्योत विलीन झाली. म्हणजे नेमकं काय झालं, म्हणजे पूर्ण देहबुद्धीचा बाह्य गोष्टींचा पूर्णपणे विसर पडला की काय होतंय, काही पत्ता नाही. आणि जेव्हा थोड्या वेळाने ते भानावर आले तेव्हा त्यांना कळतच नव्हतं. त्यांना फक्त एवढीच जाणीव होती की माझं डोकं आहे आणि माझं शरीर खालचं नाहीये. गोपाल नावाचा जो त्यांचा विद्यार्थी तिथे बसला होता परमहंसांचा, त्याला ते म्हणाले की माझं शरीर कुठे आहे रे? तो म्हणाला, नरेंद्र तुमचे शरीर तर तुमच्या जवळ आहे, तुम्ही तुमचे शरीर महसूस करा, तुम्हाला काय होतंय. आणि त्याला वाटलं की नरेन हा शेवटच्या स्थितीत आहे, आता नरेन गेलाय, नरेनची ही अवस्था काही चांगली नाही. आणि तो धावत गेला परमहंसाकडे, परमहंसा, नरेनची स्थिती चांगली नाही, नरेन गेला. परमहंसा त्याला हातानेच थांबवलं. घाबरू नकोस, नोरेनला या स्थितीत राहू दे. कित्येक दिवसापासून नोरेन माझा पिच्छा पुरवत होता, आता त्याला ती अनुभूती मिळाली आहे. जा. काही क्षणानंतर नरेंद्रनाथ जागृत अवस्थेत आले आणि आल्यावर ते परमहंसांच्या खोलीत गेले. त्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. आपल्याला किती अद्भुत गोष्टी आज मिळाल्या आहेत, केवढा आनंद मिळालाय, केवढ्या गोष्टी मिळाल्यात, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर. परमहंस त्याही स्थितीत त्यांच्याकडे खूप गोड बघून हसले. अरे, तुला माझ्या आईने आज सगळं दिलं ना, सगळं ना. नोरेंनी मान हलवली. परमहंसांना वाकून नमस्कार केला. त्या क्षणी परमहंसांच्या डोळ्यामध्ये पाणी. ते नोरेनला अगदी व्यापून नजरेनं बघत होते. ही नजर नोरेनच्या काळजात कुठेतरी खोलवर रुतत होती. नोरेन परमहंसांच्या डोळ्यांकडे बघत होते, परमहंस त्यांच्या डोळ्यात. त्या क्षणी एक विद्युत शक्ती परमहंसामधून निघाली आणि ती विवेकानंदांच्या ब्रह्मरंध्रातून संपूर्ण शरीरात व्यापल्या गेली.
नोरेनला जाणवलं काहीतरी अद्भुत परमहंसानी मला या क्षणी दिलेलं आहे. नोरेन, या क्षणी तुला सगळं दिलंय. मी पूर्णपणे फकीर झालोय. नोरेनला ती जाणीव झाली की परमहंसानी आपल्याला काय दिलंय. विवेकानंद लिहितात की मला त्यांनी सगळंच काही दिलं होतं. शेवटची घटिका, शेवटची वेळ, त्यांचं कणणं, त्यांचं व्याकुळ होणं, त्यांचं त्या दुर्धर रोगाशी झगडणं, त्यांचा तो व्याकुळ आवाज मला आणखीन व्याकुळ करत होता. आणि कुठेतरी अज्ञेयवाद आणि नास्तिकता माझ्या मनात अजूनही होती. म्हणजे किती स्पष्ट लिहिलंय विवेकानंदांनी. कुठेही तुम्ही जेव्हा विवेकानंदांचं चरित्र वाचता तेव्हा तुम्हाला जाणवतं विवेकानंदांनी किती स्पष्ट लिहिलंय आणि किती गोष्टींची कबुली केली आहे की अज्ञेयवाद, नास्तिकवाद माझ्यात होतात, त्याचे कीटक अजूनही माझ्या मनात होते. त्यांनी असंही लिहिलंय की शेवटच्या क्षणी मला असा विचार आला की हे इतके झगडतात या कर्करोगाशी, यांना इतका त्रास होतोय, हे खरेच महापुरुष आहेत का? हे खरेच अवतारी पुरुष आहेत का? आणि हे जर अवतारी पुरुष असतील तर हे मला सांगतील की मी अवतारी आहे. या क्षणी माझा जो परमहंस आहे, माझा जो गुरु आहे, तो मला सांगेल की नॉरेन मी अवतारी आहे. ती शेवटची घटिका होती, शेवटची वेळ होती. परमहंसांचे ओठ थोडे विलग झाले. नॉरेन त्यांच्या चेहऱ्याकडे बघत होते. भाव बदलले होते आणि तेवढ्या ताकदीनं परमहंस त्याला म्हणाले, नॉरेन अजूनही तुझा माझ्यावर विश्वास नाही रे, अजूनही नाही रे. विवेकानंदांचे डोळे चमकले. बाप रे, अरे, जी राम आणि कृष्णाची शक्ती आहे ना, ती या देहात आली आहे. हा राम कृष्ण म्हणजे राम आणि कृष्णाचं मिलन आहे रे. आता माझा सगळा अहंकार, माझ्या सगळ्या शंका कुशंका या क्षणी पूर्ण गेल्या होत्या आणि मी 100% माझ्या गुरूंना शरण आलो होतो. त्यांची क्षमा मागितली. हे गुरुवर मला क्षमा करा. पुढचा प्रसंग बोलण्याची ताकद या क्षणी तरी नाही, तो उद्या घेते. जेवढं स्वामींनी आपल्यापर्यंत पोचायला सांगितलं तेवढं पोचवण्याचा प्रयत्न. आपले चष्मे बाजूला काढून ठेवले. आपल्या आई वडिलांना दंडवत प्रणाम. गुरूंना दंडवत प्रणाम. आवाहन करते परमपूज्य स्वामी विवेकानंद परमहंस रामकृष्ण आणि माता शारदा देवी आपल्याला दंडवत प्रणाम करते.
त्या रात्री राम नावाने जी अनुभूती परमहंसांनी घेतली, ती अनुभूती आज आपण घेणार आहोत. मास्टर्स, या क्षणी आपण पूर्णपणे शांत झाला आहात. पूर्ण शांत. आपण एका वर्तुळात बसलेलो आहोत. आणि मधोमध आपले मास्टर्स आहेत, स्वामी विवेकानंद. त्यांच्या मुखातून येणारा राम आपल्या ब्रह्मरंध्रातून त्यांचं तेज घेऊन आपल्या शरीरातल्या 7 करोड पेशींमध्ये आपल्या संपूर्ण अवयवांमध्ये, चक्रांमध्ये, परतेमध्ये, प्रत्येक बोनमध्ये फील करा. मास्टर्स, या क्षणी तुमच्या शरीरात संपूर्ण व्हायब्रेशन्स निर्माण झाले. निसर्गाच्या चराचरातून राम 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 हा बीज मंत्र येतोय आणि तो पूर्णपणे तुमच्या शरीरात भरल्या जातोय. रामतत्वाशी स्वामी विवेकानंद आपल्याला एकरूप करतात आहेत.
राम Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. 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 Shri Ram,
जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। अजून खोल उतरा मास्टर्स, और गहरे। और गहरे चलो। योग योग योगेश्वराय काल काल कालेश्वराय भूत भूत भूतेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 महादेवाय ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय।
शिवाय. ॐ नमः शिवाय. ॐ नमः शिवाय. जे काही तुम्हाला मिळालेलं आहे ते स्वामीजींकडून मिळाले आहे. परमहंस शारदा मातेकडून मिळालेले आहे. पूर्ण शरणागती. स्वामीजी परमहंस शारदा माता आपल्याला दंडवत प्रणाम करते. या समूहाच्या वतीनं आमच्याकडून गुरुतत्वाबद्दल काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा. संकल्प करा मास्टर्स, मी मला क्षमा केली, आपणही मला क्षमा करा. चेतनेकडे या. आपले पाय हळूच हलवा. हात दोन्ही डोळ्यांवर. 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक सगळ्यांचं कल्याण होत आहे. इथल्या स्त्रिया, मुली सुरक्षित आहेत. आम्ही सगळे सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु. हे आई अंबाबाई, हे पृथ्वी माता, प्लॅस्टिकचं जे सगळं घाण आहे तिथून निघून गेलेली आहे. तू खूप आनंदी आहे, तू खूप सुखी आहेस. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आपल्याला आपल्या धर्माचा, स्वामीजींच्या शिकवणीचा अभिमान आहे. आणि अभिमान आहे म्हणून आजपासून एक प्रतिज्ञा घ्या की मी हे विचारांचं धन जनमानसात पोचवण्याचा प्रयत्न करीन. तो कसा करायचा हे तुम्ही तुमचं ठरवा. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. रजा मागते.